बापरे, इथे JWR ला आग लागली बघा. बापरे. हो हो. तर बघा आता ऑनलाईन मध्ये आपल्या जो सोबत कसा फ्रॉड झाला. चलिए, हे बघा साफसफाई करायची आहे आपला आज गाला. खरंच बघा ना, आम्ही विचार केलेला की एकदम परफेक्ट ठेवणार तो जो आपण मुलगा ठेवलेला, पण नाही, आपण जे आपलं स्वतःचं ठेवू शकतो ना तसं कोण नाही ठेवू शकत. उल्वेमध्ये सर्वीकडे तुम्हाला ही फुलं दिसतील आता. आणि बघा अशी खाली पडलीत. किती भारी वाटते हे बघून. वा, किती भारी कलर आले ना. कलर आपला नेहमीच भारी येतो त्याच्यात, तरी काय डाऊट नाही. चिकन काय लेग पीस आहे. लेग पीस तो. असं आहे आमचा. हा. नमस्कार सर्वांना. सानूचा आज फर्स्ट डे आहे म्हणून सानूसाठी टिफिन बघा असं नेहमी टिफिन वेगवेगळा बनवत असते स्नेहा. फर्स्ट डे आहे म्हणून तुम्हाला मी शूट करून दाखवत आहे. इथे मँगो, कलिंगड आणि याच्यात काय दही दिली, याच्यामध्ये दही दिली आहे आणि ॲव्होकॅडो सँडविच. आणि सानू रेडी. चला जायचं स्कूल मध्ये. पोटात दुखते नको मग औषध घ्यायला लागेल. हा. हे बघा उल्वेमध्ये ना या साईडला तुम्ही राईट साईडला बघताय ना, तो मॉल तयार होतोय, मॉल बनतोय. अजून मला तर वाटते 1 वर्ष जाईल पूर्ण रेडी व्हायला मॉल हा. आता ना जस्ट सानूला मी स्कूलमध्ये सोडले, तर इथे ना उल्वेमध्ये ना आता तुम्ही या टायमिंगला आलेत ना की तुम्हाला सगळीकडे बघा ही फुलं दिसतील, कारण आता सीझन आला या फुलांचा. हे बघा किती सुंदर दिसतात बघा. वाव. हे बघा उल्वेमध्ये सर्वीकडे तुम्हाला ही फुलं दिसतील आता रस्त्यावरती. आणि बघा अशी खाली पडलीत. किती भारी वाटते हे बघून. जबरदस्त. काय नाव आहे नक्की कमेंट करून सांगा. कोरियामध्ये माहिती आहे ना अशी अलग अलग व्हाईट कलरची, पिंक कलरची फुलं अशी त्यांच्या रस्त्यावरती किती पडलेली असतात. ते भरपूर अशी जपून ठेवतात अशी झाडं. हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो, हा वाला. तर चला आता आपण घरी जाऊया. तर आता दुपारचा 1:30 वाजलाय आणि आता सानूचा स्कूल सुटण्याचा टाइम झालेला आहे. तर मी आता सानूला स्कूलमध्ये आणायला चाललोय आणि जाता जाता मला ना मसाले कुरिअर करायचे. आत्ताच जस्ट अर्धा तास अगोदर ऑर्डर आल्या होत्या, तर 9 पार्सल मी पॅकिंग केलेले ते बघा. आणि ना कपडे आहेत ना हे इस्त्रीला पण द्यायचे आहेत, तर कपडे पण सर्व काढलेले आहेत, बॅगमध्ये भरलेले आहेत. आणि हे पार्सल आहेत ना आपण कुरिअर करूया कुरिअर ऑफिसमध्ये. आणि कुरिअर केले ना पार्सल का मग नंतर आपण सानूला आणायला जाऊया. आज आपल्याला पूर्ण गाला आपला साफसफाई करून घ्यायचं, मस्तपैकी वॉश करून घ्यायचं आहे. तर चला कंटिन्यू राहा. इथे ना बर्ड फिटिंग म्हणजे जे आपण पक्ष्यांसाठी गॅलरीमध्ये ठेवतो ना खाना वगैरे टाकून, ते सुद्धा आहेत. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. तर हा कितीला आहे?
150 150 रुपयाला. याचा ऑनलाईन प्राइस बघितली 300 रुपयाला आहे. याची पण प्राइस बघितली ऑनलाईन, याचं 500 रुपये आत्ताच जस्ट बघितली. आणि याची प्राइस बघितली ना 750 रुपये आहे. तर इथे बघा, इथे 200 रुपयाला भेटेल, इथे 150 रुपयाला भेटेल. म्हणजे एकदम रिझनेबल प्राईजमध्ये, त्यांच्यापेक्षा ऑनलाईनपेक्षा पण कितीतरी कमी प्राईजमध्ये भेटेल. आणि आम्हाला पाहिजे होता तर त्याच्यातला ना हा वाला मी घेतो, हा मला बेस्ट वाटतोय. तर कुरिअर ऑफिसमध्ये कुरिअर पार्सल केलेत. आणि त्या दिवशी बघा हा बर्डचा मी विसरलो होतो मानसी कलेक्शनमध्ये, आणि हा एक विसरलो होतो काला साफ करण्यासाठी आम्ही घेतला होता. तर विसरलो होतो, ते घेण्यासाठी आलो होतो. कपडे देऊया इस्त्रीसाठी. एक आहे भाई, कधी भेटतील? उद्या परवा भेटतील. परवा संध्याकाळी का दुपारी? संध्याकाळी. ओके चालेल. चल. हाय सानू, कसा दिवस गेला आजचा दिवस? चांगला गेला ना? चला घरी जायचं मग आता सानूला स्कूलमधनं घेतले, तर चला आता घरी जाऊया. हे बघ याच्यासाठी बर्डसाठी घेऊन आलो मी. आज ठेवू आपण. हा बॅग काढून ठेवू ना मागे. त्यासाठी ड्रेस पण आणलाय, मी ऑर्डर केला होता. इथंच कुठेतरी मांदोटे याचे. हा दाखव ना, सॉक्स पण दाखव. आतमध्ये कपाटमध्ये असेल बघ. इकडे ये माझेवाले आहे, दाखव ना. सानूसाठी बघा मस्तपैकी समर स्पेशल. मला एवढा आवडला, मी बोले 1-2 साईज मोठी असते ना मला पण घेतला असता. वा किती सुंदर वाटेल ना सानू, हे बघ सानू, किती क्यूट तुझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी ऑर्डर केलं मी. छान आहे ना? हो, ऑड सेट मस्त आहे. तुम्हाला ते पतला वाटते, आपण जेव्हा घालणार तेव्हा Socks. जालीसारखं आणि उद्या तिला design कधीपासून दिसते. पाहिजे होते ते. अच्छा, कोरियन माझी सॉक्स. घालत होती. ओके हा. तर आज सानूसाठी मस्तपैकी ड्रेस ऑर्डर केला. ते पतला झाडा कोण पण घालू शकते. हो, हे आवडला ना तुला ड्रेस? आवडलं. चला आता गाला साफ करायला जायचं जेवून ना. ओके. तर आता ना आम्ही म्हणजे आज दुपारचं जेवण स्किप करतोय. स्किप म्हणजे आता काय करायचं आपण? शिरा. मी विचार केला ॲव्होकॅडो सँडविच बनवूया, तर नाही, तर आपण एक काम करू, शिरा बनवूया. हो चालेल, ठीक आहे. आणि हेल्दी. चालेल. कसं झालंय, आपण पोहा पण खाल्लेला आहे आणि खूप सारे घरात फ्रुट्स आहेत बघा. आता हे पेरू. पण खाऊया, मस्त वॉश करून. मस्तपैकी याला वॉश कर आणि मीठ लावून याला भाजून दे मला खायला, म्हणजे खोकल्यावरती थोडंसं हे होईल. चालेल. आज तसं तर नाही खोकला जेला ना, पण काल काय मी नाही खायला, थोडीशी आईस्क्रीम खाली, आईस्क्रीम कुठे खाल्ली? थोडीशी खाली मी काढता वेळे. काय सांगताय? म्हणून मला सांगितलं पण नाही मग ना. तर मग आता त्याच्यामुळे थोडासा झाला खोकला ना सकाळी. नेहाची पूर्ण साफसफाई घरातली झालेली आहे. आणि चला सर्वांनी दर्शन करा, सर्वांनी बोला जय श्री महाकाल. हो आज संध्याकाळी आणेन. आणि फायनली शिरा झालेला आहे. चला मस्तपैकी आता महाकाल बाबांना नैवेद्य दाखवूया आणि आपण पण खायला बसूया. आणि मी शर्ट ऑर्डर केला होता, तो माझा आलाय, तुम्हाला अनबॉक्सिंग करून पण दाखवतो. सानू आतमध्ये आहे ना, खेळते ती टॉईज सोबत. ओम नमः शिवाय. तर छान दिली ना, पहिल्यांदा असं शर्ट बॉक्स मध्ये आलंय हा, मिठाई सारखं. अरे कधी ऑर्डर केला होता तुम्ही? अरे रॉंग प्रोडक्ट दिला येईल मला. आता रिटर्न होईल ना? पहिलं बघायला लागा. हा रॉंग प्रोडक्ट दिला. रिटर्न होईल का नाही? हे असं असतंय, रिफंड होत असेल तर बरं आहे. तर या सर्वांनी मस्तपैकी शिरा खायला या. सांगा पण दिला, सांगा आतमध्ये गेली आहे. छान झालंय. गरम गरम शिरा खायला मस्त वाटतं ना, पण हो. मस्त टेस्टी झालं शिरा. गोड बिल आहे ना बरोबर? एकदम परफेक्ट. तर बघा आता ऑनलाईन मध्ये आपल्या जो सोबत कसा फ्रॉड झाला, मस्तपैकी शिरा खाऊन झाला. आम्ही नंतर विचार केला की नंतर आपण बोलूया, पहिले भूक लागले, शिरा खाऊन घेऊया. तर मी शर्ट बघा, चिंदी शर्ट, जसं मी तुम्हाला एकदा साडीबद्दल बोललेलो, स्नेहाला 2 वेळेला मी साडी अशी ऑनलाईन मागवलेली. भीती वाटते का चिंदी साडी तर नाही ना पाठवणार, पण चांगल्या साड्या भेटलेल्या आपल्याला, कारण चांगल्या डीलरकडनं आपण ऑर्डर केला होता. आणि यावेळी शर्ट सुद्धा मी चांगले डीलरकडनं ऑर्डर केला होता, पण मला असं वाटलं नव्हतं का तो डीलर असा करू शकतोय. तर एकदम थर्ड क्लास दिलाय, त्यामध्ये डिझाईन ऑर्डर केलं ते पण नाही, म्हणजे पॉलिस्टर आहे, फुल पॉलिस्टर. बरोबर. हा
आणि डिझाईन पण अशी नव्हती, डिझाईन एकदम अलग होती एकदम. ये काहीतरी दिलंय हा, जगा बघा. तुला वाईट वाटलं रे खरंच? हा वाईट वाटलं मला थोडंसं. आपले मेहनतीचे पैसे असतात मग असं हे कुठलं नाव आहे म्हणजे वेबसाईटचं? काय किट D&D आहे का? D&D ट्रेंड्स म्हणून याचं आहे तर आपलं. जर तुम्ही कुठेही बघताय म्हणजे इन्स्टावरती मोस्टली हे बघताय आणि हा. ते ऑर्डर करताय, जर D&D ट्रेंडचं तुम्ही कुठेही कुठलाही म्हणजे शर्ट किंवा कुठलाही क्लोथिंग ॲप बघताय तर नका बाय करू, हा. मला असं फसवतात. फसवतात. आता हे माझ्यासोबत ना जवळजवळ तिसरी वेळ झालाय. तिसरी वेळ एकदा स्नेहाची साडी, एकदा मी टी शर्ट मागवलेली मला तेव्हा. फाटलेले कपडे पाठवलेले हा. आणि अजून एकदा मी पण ऑनलाईन एक साडी मागवलेली खूप सुंदर अशी म्हणजे जास्त पैसे देऊन. हा. बाप रे, यूज केलेली साडी पण मी 15-20 दिवस हे करून रिफंड घेतला हा त्यांच्याकडून. ते घेतलेले देत नव्हते माहिती, देतच नव्हते, तेव्हा एक्सेप्ट करतच नाहीये. हा. आता याचं तर कसं की आपण व्हिडिओ शूट करत होतो ते ओपन झालेला आपण हा. दिसलं तरी त्यांना प्रूफ पाहिजे तर आपण देऊ शकतो. हा. जर तुम्ही पण नाही दिलं तर नाही दिलं, काय फरक नाही पडत. पण तुम्ही तर सतर्क राहणार त्या वेबसाईट पासून, म्हणून आम्ही विचार केला की सांगावं ना. किती लोकांसोबत फ्रॉड करतात. बरोबर. म्हणजे आता आपण कसं फर्स्ट टाइम त्यांचं वेबसाईट बघितलं आणि ऑर्डर केलं. ते चांगल्यासाठी होते, एवढं काही नाही. महाकाल बाबांनी खूप काही दिलंय हा, दिलंय, आपल्याला. ते तर आहे. पण थोडंफार असं हे होते, कारण मी कसं म्हणजे आता विचार केला तर Excited होते की एक्साइटेड मला शेवट येणार आहे. हा. असं असतं ना. तर तुम्ही पण या वेबसाईट पासून वाचून राहा, असं मी ते स्क्रीनवरती पण देत आहे. क्लोथिंग काय येईल ना तर अजिबात ऑर्डर करू नका, फ्रॉड आहे हे सर्व. तर आता मस्त आमचा चला आपण नाश्ता जाऊया. करून, नाश्ताच बोलू शकते ना याला. नाश्ता हा. शिरा खाऊन झालेला आहे, तर आता आपण खाली जाऊया आणि मस्तपैकी गालेची साफसफाई करूया. बापरे, इथे JWR ला आग लागली बघा. बापरे, हो हो, बापरे, व्ह्यू आहे काय, पण आग लागली ती. आग लागली बघ किती. पाऊस येणार नाही फक्त. JWR कंपनी मध्ये आग लागली बघा. हे बघा, बापरे, हे बघा, वाटत केमिकलचं हे फुटलं बघा. किती आता हे प्रदूषण होईल ना. हे बघा पूर्ण ढगामध्ये हे झाला. काय झालं असेल लोकांना तर. हे बघा किती डेंजर आग लागली बघा ना. बापरे बाप, ही काय झालं हे बघ. कधीपासून होते ते? तरी पण झालं 1 तास झाला. आवाज नाही आला ब्लास्टचा जोरात. मला काय वाटलं की कुठेतरी ते फोडतात दगड. ब्लास्ट. हा हा हा, बरोबर, डोंगर फोडतात. हा आवाज येतो ना एकदा झालं. हा, बम असं. भरपूर जोरात आवाज. हे बघ आग आग दिसते बघ. हा. हा. काय हा आहे ना टेप. चला ओपन करूया. नाही टाकत. नाही आज टाकच आहे. आजचा आहे. बघा कालू आला, तो मागेच आलाय. साईडला काढून ठेवते चप्पल. चलिये, हे बघा साफसफाई करायची आहे आपला आज गाला. आमचा Packing वगैरे भाड्याचा संपली ग्लास. सर्व ना? हा पॅकिंग वगैरे संपली आपली ना. पॅकिंग, हा सर्व संपलेलं आहे. पॅकिंग विकिंग आता आता नवीन मसाला तयार होणार. हा तू काय करते इथे? क्राफ्टिंग. आता ते आपण बाहेर करणार जरासं. हा थोडा वेळ बाहेर करणं, साफसफाई पूर्ण वॉश करायचं आहे आपल्याला गाला. गोण पण करते ना एक, गोणीमध्ये कचरा टाकू. हा तर बघा विमानाला बघा बघा नंतर बघा. इंडिगो गोव्याला चाललाय वाटतं ना. जाणू सानूची क्राफ्टिंग चालली. सानू इथे क्राफ्टिंग करते, कालू इथे बसलाय, स्नेहा तिथे साफसफाई करते. कालू 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 बालू. सर्वात पहिले आपण ना एक काम करूया, ही जे काही कामाच्या वस्तू नाही ना ते आपण वरती ठेवूया. खरं तर लाडू पण आहे बघा. आता ना मी वरती आहे, म्हणजे 2 हे आहेत. एक खाली आपल्याला काम करण्यासाठी आणि वरती कसं स्टोरेजसाठी आहे. बघा स्टोरेज असं आहे, पूर्ण त्यांनी वाटोला लावून ठेवलेलं आहे. या साईडला 1 kg बॉक्स आहेत, ½ kg 1 kg. हे सर्व मी सेट करते ना इथं बरोबर. देऊ तो मोठा हा दे ना टब. सेट का करतो, राहू दे ना जसं आहे. अरे पण असं कचऱ्यासारखं दिसतंय वरती. एकत्र एक साईडला बरोबर असलं काम करायला पण मस्त वाटते. मग तो सिलेंडर आहे तो भराचा एक ये दे. हा मला
एकदा भरून ठेवतो ना आपण, काहीतरी सेटअप आणू, चहा बी बनवू शकतो इथे मग नंतर. दे सिलेंडर, कारण तो आता भेटत पण नाही मार्केटमध्ये. लोकांनी हाईप केलाय म्हणून ते सर्व आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे. चल आता मी पटकन, तू ये ना तर वरती सेटअप करूया पटकन आपण इकडं. आरामात ये. हा ये दे, हे बघ ये हात आहे, फांसी का फंदा नाही. एक सर्वात पहिले बॉक्स लावून घेऊया साईडला. ओके. किती हाफ केजीच आहे, म्हणजे 1 kgचा आहेत ना ते, आपण म्हणजे एक साईडला ठेवूया, म्हणजे जशी ऑर्डर येतील तेव्हा 1 kgचा एकदाच 50चा बॉक्स करायचा ना. तसंच करायला लागेल. 1 kg. आणि आम्ही ना ही बॉक्स ना एकदाच आम्ही मागवतो, म्हणजे कसं नंतर प्रॉब्लेम नको नाही स्नेहा. हो, टेन्शन नाही, एकदा आपला स्टॉक असला ना 1/2 kg. तर आता बघा किती आपण खूप सारे, आता किती महिने जाईल आपल्याला हे? आपला 2 महिने. दुसरा महिना स्टार्ट आहे. अच्छा, म्हणजे एक मला वाटतं अजून 1-2 महिन्यात संपेल ना हे. आहे खूप स्टॉक आहे. याच्यासाठी 1 महिना झाला. काय बॉक्स म्हटलं गाला आपण घेतलं. हा मी या बॉक्सच विचारते किती महिने चालतील आता हे. हे अजून आपल्याला 2 महिने चालतील. मी तेच तर बोलते. आता किती खरंच बघा ना, आम्ही विचार केलेला की एकदम परफेक्ट ठेवणार तो जो आपण मुलगा ठेवलेला, पण नाही, आपण जे आपल्या स्वतःचं ठेवू शकतो ना तसं कोण नाही ठेवू शकत. तर याच रिझनमुळे मी कोण कामासाठी पण कोण नाही ठेवत. म्हणजे जसं की भांडी वगैरे कधी कधी बघा, जेव्हा आपल्याला खूप सारे ऑर्डर असायचे तेव्हा खूप बोलायचे ना की कोणतरी बाई लावा, म्हणजे असं कोणतरी लावा मावशी वगैरे, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. पण मला खरंच नाही आवडत. मला असं वाटतं की आपण केलेलंच आपला बरं आहे, काम केलं ना का मग काम चांगलं वाटेल. बरोबर. आणि आपल्याला तिथे राहण्यासाठी पण चांगलं वाटतं, वाटते पॉझिटिव्ह वाटतंय ना. मग एक जागा अरे किती खुल्ली झाली, मग काय ते कसं तरी ठेवायचं, करायचं काम म्हणून करायचं, ते बरोबर नाही वाटत. आता बघा, आता आपण आता इतकं आम्ही सुंदर करणार ना की तुम्हाला दाखवून तुम्ही वाव काय स्वच्छ केलंय. एक आलू का राऊंड मारतोय तू, तुझं बघतोय आपल्याकडे. कालू सानू बघा कसं करते. एवढी जागा खाली ना. हो, झाडू वगैरे लावचे. एक आहे ना, एक साधा टाका खाली. हा, झाडू लावू का पहिले मी, जिथे खाली झालं तिथे. हा घ्या कॅमेरा. सानू मम्मीला झाडू देशील का ती? बापरे, मी तुम्हाला आधी बोलले ना की आपलं सगळं सामान ठेवायच्या अगोदर क्लीन करून घ्या. हा, त्यांनी सांगितलेलं की क्लीन करीन, मी बघितलं नव्हतं वरती. पूर्ण माती आहे. तरी पण हाय, चल होईल पटकन ना. आता ह्याला पण सेटअप करून घेऊया मस्त पटकन. तर हे बघा, इथली पूर्ण जागा आता आम्ही खाली गेलेली बघा. आणि बाकी सर्व पॅकिंग मटेरियल आहे ना एक साईडला बसवलेलं आहे. अजून त्याला एकदम टिपटॉप मध्ये बसवणार आहोत. पण जागा बघा किती खाली झाली. अर्धी झाली. एक सीझनचा आपला सर्व मसाला इथे एक साईडला स्टोर राहील ना स्नेहा, कारण आता आपल्याला स्टोर पण करायला लागेल ना पावसाला यायच्या अगोदर. किती माती. रामीन कुठं ना, कुठं नाही, नंतर बघू दे. रामेन फामेन पहिला काम होऊ दे. मला एकदाच मी तारीफ करते, मी सारखं तारीफ नाही करत. धूल किती उडते बघ. म्हणून आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही दोघाही पण मास्क लावलेले. हे बघ काय म्हणतात, सानूने पण मास्क लावलाय. सानूने पण मास्क लावलाय. मस्त ना, आता साफ झाला एकदम. वरची जागा एकदम क्लीन झाली.
फायनली गाला पूर्ण साफ झालेला आहे आणि वरती साबण सेट पण झालेला आहे. आता फक्त टेबल आहे ना तो आम्हाला आतमध्ये घ्यायचा आहे ना. हो टेबल तिकडेच क्लीन करून आणूया. हा तर पूर्ण गाला आज साफ झालेला आहे जसं आम्ही ठरवलेला. आणि खरी गोष्ट आहे ही, जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल ना, सर्वात पहिला स्वच्छता पाहिजे. आपलं घर, आपला मन सर्व तेच स्वच्छ झालं. पाहिजे. हा. तेव्हाच ते बघत ना आपल्याला ते काम करायची ऊर्जा येते. हा. आणि आपल्याला पण खूप चांगलं वाटते. बघा आज मी घर एकदम डीप क्लीन केला, हा तेव्हा एकदम घरातलं जो वातावरण आहे एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही बघा काम हळूहळू करतात ना, हम्म. तर आळस येते खूप की हा. करायचंय कधी. आणि एकदा क्लीन झालं की मनाला खूप शांती मिळते. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं असेल ना, त्यासाठी तुमचं घर खूप स्वच्छ पाहिजे. जर तुम्ही कुठे काम करताय तर ती एरिया स्वच्छ पाहिजे, तरच तुम्ही पॉझिटिव्ह राहणार, हे लक्षात ठेवा. तर आता मस्तपैकी गाला आपण साफ करून घेतलेला आहे. तर पटापट आता टेबल पण साफ करतो आणि आतमध्ये सेटअप करतो, मग नंतर जाऊया घरी. कंटिन्यू राहा. मँगो पिकले, आंबे कोणत्या ताईने दिले ना ते, पिकले मँगो ते. हा. हम्म. तर आपण यूज नाही करत ना तसं. हो, चिकनचा कलर भारी आला या. वाव, सुगंध पण अप्रतिम. तर आता स्नेहा मस्त चपाती बनवते. फुलके का? ओके, हे बघा. आणि ते चिकन पण बनतंय मस्तपैकी. आज मस्त चिकनची मेजवानी. काल पण आपण चिकनच खाल्लं ना. काल थोडी खाला. अरे हा ते, वाल्याची व्हिडिओ पुढे मागे अरे हा झाला. पुढे मागे झालेत व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला असं म्हणजे हा चिकन खाताय. बरोबर बरोबर. काल गुरुवारी आपण हे खाले ना वाल. हा. आणि सानू बघा इथे क्लास वर्क करते. सानूची रायटिंग दाखवतो तुम्हाला, ही बघा अशी आहे. किती टाइम लागेल अजून? होईल ना पटकन? जेवायला घेऊ मग पटकन. हा, जेवायला मस्तपैकी चिकन आहे आणि इथे बघा मस्तपैकी बोंबील भाजून देते मला स्नेहा. आता भरपूर खायचं आवडतं तर मला. डिमांड आहे. हा हा. मला याचा स्मेल नाही आवडत. हो हो हो. हा. क्या खुशबू है. बस अख्खे बस घरात बस तो करपतील असं ना. तीनच पाहिजे. माझं ना अजून दोन. थांब एक प्लेट थांब थांब, प्लेट दे दे. प्लेट 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 प्लेट. ये ये. कालच होणार आहे. वा, तिखट कसे ना. भारी कलर आले ना. कलर आपला नेहमीच भारी येतो त्याच्यात, तरी काय डाऊटच नाही. चिकन काय लेग पीस आहे. लेग पीस तो. असं आहे यांचं. हा. आता आम्ही मसाला पण या 3 ते म्हणजे आपण तरी कधी पण बनवायचा मसाला स्नेहा? आपण संडे पापड रविवारी ना. या रविवारपर्यंत मसाला तयार होईल. पण खातो चिकन सोबत. जर कोणाला मसाला हवा असेल तर आमच्याकडनं ऑर्डर करा. मस्त फ्रेश मसाला मिळून जाईल तुम्हाला. गरमागरम चिकन. मस्त बोंबील पण आहेत माझे. भारी आलंय. तिचा फीडबॅक भेटला सांगतो. ग्रेव्ही सोबत. हॅलो हम्म. सॉरी ये ना अप्रतिम. छान. हा मस्त झालं. बोंबील हड्डी आताच काढलंय. अप्रतिम चिकन. ग्रेव्ही एवढी भारी. चिकनची टेस्ट काय भारी असेल. मस्त. मला पण राईस टाक. मग सानू स्कूलमध्ये कसं वाटतंय तुला आता? चांगली आहे. मस्त आहे ना. चपाती झाली ना एक दिवस तुझी चांगली. ऍक्टिव्हिटी करायला भेटतात ना.
सारे आहेत ना जाणू? खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत ना. Playlist कधी होणार आहे? पीटीच्या टायमिंगला. आज पण दहीवाला बनवलेच नाही आणि चिकन एवढा भारी लागते त्या ना. दिवशी पण अलग बोलला, आज पण टेस्ट अलग झाली का नाही? हा मस्त आलंय. टेस्ट झाली. सानूला पण आवडते हे. सानूला पर्सनली ना हे नाही आवडत. काय सांग तुला, काय नाही आवडत सांग जरा. चिकन मटन मध्ये काय टेस्ट आवडत नाही तुला? खोबरा नाही खात, त्यामध्ये मटण. तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो आणि आता पण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.